आज आपण बनवत आहे साबुदाणा खिचडी। त्यासाठी आपल्याला आधी शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे एका पॉटमध्ये शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याला मिक्सर पॉटमध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला कढईमध्ये थोडं तेल घालायचं। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे। जिरे तडतडल्यावर आपल्याला आलू आणि मिरची टाकायची आहे। आलू मिरची टाकल्यानंतर आलू चांगले शिजू द्यायचे। आलू झाल्यानंतर आलू आणि मिरची झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टमाटर टाकायचे। टमाटर टाकल्यानंतर त्याला चांगले मिक्स करायचे, परतवून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला थोडं तिखट घालायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे। मग आपल्याला त्यामध्ये साबुदाणा टाकायचा आहे। आपल्याला जेवढा साबुदाणा पाहिजे असेल आपण तेवढा घेऊ शकतो। त्यानंतर आपल्याला साबुदाणा चांगला परतवून घ्यायचा आहे। परतवून घेतल्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे। मग झाकण उघडून त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि थोडी साखर।